आजचा आपला विषय आहे की मानसिक आरोग्य ते कसं टिकवावं, त्याच्यासाठी आयुर्वेदात काय सांगितलं आहे. आयुर्वेदानुसार कोणतीही व्यक्ती स्वस्थ म्हणजे निरोगी आहे ह्याची एक डेफिनेशन सांगितली आहे. म्हणजे समदोषः सबांगनिश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. यामध्ये शारीरिक लेवलवरती वात पित्त कफ याचा बॅलन्स असणं, शिवाय जे काही रस रक्त मांस मेद हे सप्तधातू आहेत त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग असणं, त्यांचं नॉर्मल तयार होणे, ते निर्मिती त्यांची प्रॉपर होणं, शिवाय जे काही मल आहेत त्यांचं तयार व्यवस्थित होऊन ते बॉडीच्या बाहेर व्यवस्थित टाकलं जाणं, हे सगळं शारीरिक लेवलला स्वस्थ म्हणून डिफाईन करतं आहे. सिमिलरली मानसिक लेवलवरती तुमची मन बुद्धी आत्मा हे सगळं व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि तुमच्या इंद्रियांनी जे काही ग्रहण करायचं ते प्रॉपर केलं पाहिजे आणि त्याचा एंड प्रोडक्ट म्हणून तुमचं ते सगळं प्रसन्न असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे शरीरासाठी. असं होत नसेल तर तुम्ही निरोगी नाही आहात.